नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. भारतात लोकशाही आहे असे म्हणतो आणि ते खरेही आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत, म्हणजेच आपल्या राज्यात लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवापूर्वी गेले महिनाभर महाराष्ट्रात घोषणा होत आहेत. या घोषणा म्हणजे मतदारांना आपण काहीच न करता काय काय देऊ शकतो याचा पाढा प्रत्येक पक्ष आणि सरकार वाचत असते. जवळजवळ 100 वर्षांपूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यांच्या काळातही निवडणुका होत असत, पण त्यावेळचे मतदार श्रीमंत वर्गातील किंवा इतर काही वैशिष्ट्ये असणारे असत. त्या काळी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार नव्हता, पण त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि देशातील प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला. महात्मा गांधी म्हणत असत की देशाचा राष्ट्रपती आणि सामान्य माणसाच्या उत्पन्नात फार जास्त फरक असू नये. पण आता परिस्थिती अशी आहे की देशातील धनदांडके जेवढे एका दिवसात कमवतात तेवढे उत्पन्न 1 लाख माणसांचेही नसते. वेगळ्या शब्दात सांगायचे तर या देशात आजही 80 कोटी लोक दरमहा फुकट धान्य मिळवणारे आहेत. या 80 कोटींपैकी 5 ते 10% लोक काम खरोखरच न करू शकणारे असतील, पण बाकी सर्व मंडळी धडधाकट आहेत. त्यापैकी काहींची कमाई कमी नाही, पण तरीही त्यांना फुकटचे धान्य मिळते कारण त्यांना हवे असते, म्हणजेच ते गरीब आहेत. या फुकटच्या धान्याच्या भेटीमुळे या देशातील प्रत्येक पक्ष सामान्य जनांना तुम्ही काही काम न करता आम्ही तुम्हाला काय काय देऊ शकतो याच्या घोषणा करण्यात मग्न आहे. एखादा पक्ष लाडक्या बहिणीला 1500 रुपये देत असेल तर दुसरा पक्ष दरमहा आम्ही 2000 देऊ असे आश्वासन देण्यात जराही लाज बाळगत नाही. निवडणुकीच्या ऐन तोंडावर किती योजना जाहीर झाल्या याचा पाढा आम्ही अनेक वेळा वाचला आहे. निवडणूक जाहीर होणार हे माहीत असूनही अगदी त्याच दिवशी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील जे टोलनाके आहेत त्यांना आता फोलनाके ठरवून विनामूल्य योजनेखाली श्रीमंतांच्या 4 चाकी गाड्यांनाही टोल माफी देण्यात आलेली आहे. गरीबाला फुकट दिले मग श्रीमंताने कोणाचे घोडे मारले म्हणून त्यांनाही टोल माफी मिळत आहे. आपल्या महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम रोजगार हमी योजना सुरू केली होती. या योजनेत मागेल त्याला काम आणि त्या कामाचे बऱ्यापैकी दाम मिळायचे. आता सर्व काही फुकट मिळते, मग कशाला काम करायचे? यामुळे अगदी लहान शेतकऱ्यांना सुद्धा गरज पडल्यास कामासाठी गडी किंवा मजूर मिळत नाही. रेवड्या वाटणाऱ्या अशा या अनेक योजनांमुळे बिचारा गरीब शेतकरी दबून पिजून कर्जबाजारी झाला आहे. म्हणजेच कर्ज काढून शेती करा, एखाद्या वेळी पैसा नसला आणि मजूर नसले त्यामुळे एखादी फवारणी चुकली की पीक हातचे जाते. शेतीमधील गवताला तण म्हणतात. उगवून येणाऱ्या पिकाच्या रांगेमधील अंतराला काकरी असे म्हणतात. त्या काकरीमध्ये तण असते, ते काढावे लागते, तेव्हा त्या पिकाची नीट वाढ होते. ते पण खुरप्याने काढण्याच्या कामाला निंदण किंवा भांगलण असे म्हणतात. विशेष म्हणजे आता दिवसेंदिवस या साध्या कामालाही मजूर मिळत नाहीत आणि मिळाले तर त्यांना कलेक्टर सारखी मजुरी हवी असते. याचे कारण ही फुकटेगिरी आहे. आता ही शोकांतिका म्हणावी काय, कारण याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. मुद्दामहून मजूर मिळू नये अशी परिस्थिती निर्माण करून शेतकऱ्यांची शेती बड्या भांडवलदारांच्या घशात घालून यांत्रिकीकरण करण्यास आणि मोठमोठ्या उद्योगपतीच्या नफ्यात विकासाचे स्वप्न दाखवण्याचे धोरण आखले जात आहे. या व्यवस्थेसाठी कोणा एका पक्षाला जबाबदार धरता येत नाही. या बाबतीत सर्व पक्ष समभाव आहे. राहुल गांधी, अदानी आणि अंबानी यांच्या नावाने कितीही बोटे मोडत असले तरी आपल्या पक्षातील बड्या नेत्यांना अंबानी पुत्राच्या विवाहात जाण्यापासून रोखू शकले नाहीत. अशा परिस्थितीत एकटे राहुल गांधी तरी काय करणार, कारण तेही या फुकटेगिरीचे मोठे प्रचारक आहेत. सर्वोच्च न्यायालयात हे फुकट वाटप म्हणजे एक प्रकारची लाच आहे अशा तक्रारी करून अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी या याचिका दाखल करून घेतलेल्या आहेत. अशा पायलीच्या 50 याचिका दररोज दाखल होतात. कोळशाने चालणाऱ्या पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांप्रमाणे या याचिका वर्षानुवर्ष पडून राहतात. याचिकाकर्ते सडून राहतात आणि पुढारी मंडळी आनंदात बुडून राहतात.
आजपर्यंत साध्या साध्या याचिकांचा निकालही लागलेला नाही. खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणती याचा संभ्रम आजही कायम आहे. किती आमदार पात्र, किती आमदार अपात्र हेही गुलदस्त्यातच आहे आणि मस्त फुकटेगुरी सुरू आहे. आता खालपासून वरपर्यंत कर्ज काढा आणि फुकट वाढा हाच आपल्या सरकारचा एकमात्र नारा आहे. जर असलाच तर या देशाचा ईश्वरही यात कोणताही बदल करू शकणार नाही. ही दगडावरची नव्हे किंवा सिमेंटच्या रस्त्यावरची भेग नसून कधीच न मिटणारी रेग आहे. जय फुकटेगिरी, आळशीपणाचा विजय असो. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.